ये लखन या 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 बसा बसा. ये बस. लय दिवसानं आलास राव लखन. हा भारी वाटलं, मस्त वाटलं आलास ते. मग आणि काय म्हणतोस, बरं आहेस का? एकदम मस्त बघा दादा, तुम्हीच सांगा. मी मस्त. मग आज कस काय ना केलास? आणि हे कोण आहेत? हिचं माझं लग्न जमलंय, लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. त्याच्यासाठीच तुमच्याकडे आलो की लग्नाचा अनुभव घ्यायला. अनुभव का? तुला का सांगू लखन, माणूस काम कशासाठी करते? पोटासाठी. मी कामावून आलो, थकून येतो, घरात आलं का वाटते असं बायको हसून समोर. आहा, अजिबात बायको हसून समोर येत नाही, फुगूनच. तुला सांगतो, कधी मी हसत आलो लगेच बायकोच म्हणालात, आ कोण भेटली ऑफिसमध्ये आज? भेटली का कोण? भेटली का? बरं जाऊ दे. कधी कामाच्या टेन्शनमध्ये मी असं कधी रुसलो, फुगून आलो, लगेच बायको म्हणते, का झालंय तोंड फुगवाला? सारखं तुमचं तोंडच असं फुगलं येऊन राहते. आणि इज्जत म्हणशील, घरात तर मला कवडीची इज्जत नाही. घरात सोड रे, बाहेर सुद्धा नाही. आणि डाऊट तर एवढं घेते, रात्रीच्या आत 2-2 वाजता मग उठून मोबाईल चेक करते रे. 2-2 वाजता मी असं घरात आलो, नुसतं असं घरात पाय ठेवलो, माझ्या छाताडात गोळा आहे, छाताडात गोळा, माझ्या छाताडात धडधड 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 करतो. खरं सांगू का तुला, मला घरात ह्या आलो, पाय ठेवलो, मला जेलमध्ये ते कैदी लोक तारखेला जातात की नाही, तसं तारखेला आलेलं वाटतं रे. तुला काय सांगू, अशा प्रकारचे लोक राहतात लखन. अजिबात तुला सांगतो, दुनिया सगळी इकडची तिकडे होईल, सगळ्याची साथ सोड, पण बायकोची साथ सोडायची. अशा वाईट लोकांचं जे आत्ता तुला अनुभव सांगितलो, अजिबात ऐकायची नाही लखन. चांगली मुलगी आहे, घे करून लग्न. बरोबर आहे का नाही का? हा.